Okay, listen. पहा पेज नंबर 48 वर आपण माय फ्रेंड मॅथ्स इन सायन्स इन ॲस्ट्रॉनॉमी व्हेन याच्या ठिकाणी बघा हे चौकट आहे. व्हेन रायटिंग अ व्हेरी लार्ज ऑर अ व्हेरी स्मॉल नंबर इट इज एक्सप्रेस ॲज द प्रोडक्ट ऑफ अ डेसिमल फ्रॅक्शन with a one digit integer and the proper power of 10. This is known as standard form of the number. That means खूप मोठी संख्या असतील तर you can write that number in the power of 10. 10 च्या घातांकाच्या स्वरूपात आपण ते लिहू शकतो. आता ते कसं, जर पॉइंट असेल दशांश चिन्ह असेल तर 10 चा पॉवर निगेटिव्ह असतो. बिकॉज पॉइंट हाकून दिला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे खाली एकावर 16 शून्य येतील म्हणजे खाली 10⁻6 होईल. खाली का बरं पॉइंट सर्कल द्यायचा खाली येतील ना 16 शून्य म्हणजे 10⁻16 होईल खाली असेल. आणि मग हे 10⁻16 वरती आल्यावर काय होईल -16 होईल. म्हणजे पॉइंट असेल तर 10 चा ऋण घात असतो 10⁻⁻ असतं आणि पॉइंट नसेल तर इट इज राइट इन द 10⁻+. दॅट मीन्स इंडेक्स इज प्लस. बघा आता कसं लिहायचं. आता बघा 3 आणि 3 6 शून्य मग 384 384 गुणिले 10 चा 6 घात. कळलं का? 6 शून्य म्हणून 6 मी जर इथे पॉइंट घेतला तर म्हणजे याचा अर्थ इकडून 1 2 3 4 5 6 इथे पॉइंट घेतला म्हणून असं इथं जर घेतला तर 38.4 होईल. इथं डेसिमल पॉइंट नंतर 1 2 3 4 5 6 7 पॉइंट इथं घेतला मी 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 3.84 घेतला तर 10⁸ मी पॉइंट इथं घेतला समजा पॉइंट 384 होईल ना. इथं पॉइंट येईल किती किती घर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 घर आहेत. असं लिहितात. राईट द नंबर इन द फॉर्म ऑफ पॉवर ऑफ 10. आता परत इथं पॉइंट आहे पुढे नाही 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. समजा मी इथं पॉइंट घेतला इथे म्हणजे 140 नंतर पॉइंट घेतला ना किती घर आहे 1 2 3 4 5 6 7 समजा इथे घेतला बोट ठेवला इथे म्हणजे 1.4 घेतला. तर आफ्टर पॉइंट हाऊ मेनी डेसिमल प्लेसेस हाऊ मेनी डिजिट्स आर देयर 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे घेतला पॉइंट 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत पहा इथे घेतला पॉइंट 1 2 3 4 5 6 7 10⁻7 इथे घेतला 3.03 ना 8 घर इथं घेतला कळतंय का नाही लक्षात येते. हे झालं पॉइंट नसताना म्हणजे 10 चा इंडेक्स प्लस येतो बघा सगळीकडे. तुम्ही जसं तिकडे जात असता तो इंडेक्स वाढत चाललाय बघा. इथे 114 होतं इथं होतं इथे घेतलं 140 कमी झाला. इकडे जायचं असता तो इंडेक्स वाढत गेला बघा. आता पॉइंट असेल पॉइंट काय करायचं बघा. मला इथं पॉइंट घ्यायचा असं आहे 356 म्हणजे ते झाला पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 मी जर इथं गेला असता पॉइंट इथून पॉइंट इथपर्यंत आणला दोन्हीच्या मध्ये किती येतं 15 आहेत. 15 पॉइंट इथे येईल ना 35.6 15 येतं म्हणून -15 इथं घेतला 3 4 5 च्या मध्ये तर 14 आहेत ते म्हणून इथं घेतलं ते दोघांच्या मध्ये 14 घर आहेत. इथं घेतलं 13 घर आहेत. पॉइंट इथून इथं आला 13 घर आहेत. बरोबर आहे का बघा.
कळतंय? आता इथं बघा, इथं पॉईंट नाही डायरेक्ट किती घरे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे पॉईंट करा इथे करायचं 42 गुणिले 10 रेज टू मायनस 12 इथं घेतला त्या दोन्हीच्या मध्ये 11 घरे पॉईंट बी झाला बघा इथं घेतला इथं आणि दोघांच्या मध्ये 10 घरे पॉईंट असल्या कारणाने इंडेक्स निगेटिव्ह आहे आणि इथं पॉईंट नाही म्हणून इंडेक्स पॉझिटिव्ह. ठीक आहे. फाइंड आउट द स्क्वेअर रूट बाय स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर आणि फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ अ गिवन नंबर. आता आपल्याला नवीन टॉपिककडे जायचं स्क्वेअर रूट काढण्याच्या पद्धतीकडे. स्क्वेअर रूट जर काढायचं असेल त्यासाठी स्क्वेअर माहित असणं गरजेचं आहे. आणि स्क्वेअर म्हणजे काय, नंबर मल्टिप्लाय इटसेल्फ 2 टाइम्स. म्हणजे बघा 2 गुणिले 2 हा 2 स्क्वेअर आहे म्हणजे 4 होईल. 6 स्क्वेअर 6 6 36. 8 स्क्वेअर 8 8 8 64. 12 चा स्क्वेअर 12 गुणिले 12 रेज टू 2 म्हणजे 2 144. 20 चा स्क्वेअर 20 into 20 400 मायनस 11 चा स्क्वेअर minus 11 2 times 2 minus sign आहे म्हणून स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बघा 2 मार्कचे नसल्यामुळे प्लस झालं 2 मायनस साइन गुणाकारात म्हणून मायनसचा पण स्क्वेअर प्लस आहे स्क्वेअरचा पण स्क्वेअर प्लसच आहे त्यामुळे स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं. ही इवन नंबर आहे त्याचा स्क्वेअर इवन आला. ही ऑड आहे बघा 11 ही पण ऑड आहे. स्क्वेअर ऑफ इवन इज इवन आणि ऑड is odd. Square of even is even. Square of odd is odd. Square of positive is positive. But square of negative is positive. एवढे एकच वाक्य बदलले म्हणून त्याला आपण शॉर्टकट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे झालं स्क्वेअर. 6 raised to 2 किती आहे 36. याच्या उलट ह्याच्या गोल केलेल्या संख्या आहे गोल केलेल्या संख्या इट इज स्क्वेअर ऑफ दॅट नंबर्स 2 चा 6 चा 8 चा 12 चा 20 चा मायनस 11. दीज आर कॉल्ड परफेक्ट स्क्वेअर. याला म्हणतात परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे त्या कोणाचा तरी स्क्वेअर आहेत त्याला म्हणायचं परफेक्ट स्क्वेअर. आता स्क्वेअर याच्या उलट 2 चा स्क्वेअर 4 आहे ना मग रूटचं चिन्ह आहे बघा हे स्क्वेअर रूटचं चिन्ह. रूट 4 याचा रूट किती असेल 2. याचा रूट 6 याचा रूट 8. स्क्वेअर रूट ऑफ 144 12 420. स्क्वेअर रूट ऑफ 121 मायनस 11. कळलं का? याला स्क्वेअर रूट म्हणायचं. म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आहे म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे. 6 चा स्क्वेअर 36 आहे म्हणजे 36 चा स्क्वेअर रूट 6 आहे. 8 चा स्क्वेअर 64 आहे म्हणजे 64 चा स्क्वेअर रूट 8 आहे. 12 चा स्क्वेअर 144 आहे म्हणजे 144 चा स्क्वेअर रूट 12 आहे. 20 चा स्क्वेअर 400 आहे म्हणजे 400 चा स्क्वेअर रूट 12 आहे. मायनस 11 चा स्क्वेअर 121 आहे म्हणजे 121 चा स्क्वेअर रूट मायनस 11 आहे. नाउ यू हॅव टू फाइंड दॅट स्क्वेअर रूट बाय फॅक्टर मेथड. आता आपल्याला हे रूट काढण्याची फॅक्टर मेथड शिकायची आहे. तर पाहूया आपण फॅक्टर मेथड काय आहे. 2 मेथड आहेत कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि एक फॅक्टर मेथड. तर आधी मी फॅक्टर मेथड शिकवतो. कंप्लीट स्क्वेअर मेथड जी आहे कंप्लीट स्क्वेअर मेथड नाही सॉरी डिव्हिजन मेथड जी आहे ती आपल्याला त्यांनी समथिंग मोर मध्ये दिलेली आहे. समथिंग मोर मध्ये त्यामुळे आपण ती काय आता घेणार नाही. फक्त आता आपण फॅक्टर मेथडने फाइंड द स्क्वेअर रूट बाय फाइंड फॅक्टर मेथड. बघा पहिलं 49 रूट 81 144
324 625 496 1225 289. फाइंड द रूट ऑफ द गिवन नंबर्स असा प्रश्न आहे. वाटलंच तर स्क्वेअर रूटचे चिन्ह नाही दिले तरी चालेल. पहा याला 7 ने भाग जातो म्हणजे याचे फॅक्टर 7 गुणिले 7 बरोबर आहे. 2 चा गट मिळाला पाहिजे फॅक्टर मध्ये. 2 चा गट मिळाला म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 49 दोघांचा एक जण घ्यायचा. स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. बघा 7 चा तुम्ही 2 वेळा गुणाकार करा 49 आहे. 81 2 ने भाग जातो 3 ने भागतो. 81 ला 3 ने भागले 27 राहतं. हा 3 असाच या 27 ला परत 3 ने भाग जाईल. 3 9 27. हा 3 असाच हा 3 असाच याला परत 3 ने भाग जाईल. 3 किती 9 3 त्रिक 9 म्हणून याचे फॅक्टर पडले बघा. 2 2 चे गट करायचे. सारख्या संख्येचे गट करायचे. यातला एक घ्यायचा आणि यातला एक घ्यायचा. हे रूट 81 किती आलं 9. बघा 2 ने भागा. 144 ला 2 ने भागून बघा. 2 7 14 2 गुणे 4 परत 2 ने भाग. हा 2 असाच याला परत 2 ने भाग जातो. 72 भागिले 2 2 त्रिक 6 2 12 36 येते. 6 आला परत 2 ने भाग जाईल. 36 ला 2 ने भागला 18 येईल. याला परत 2 ने भाग जाईल. 2 9 18 9 ला 3 ने भाग जाईल. 3 त्रिक 9 1 2 चा गट झाला 2 चा गट झाला. मग रूट 144 यातला एक घेतला यातला एक घेतला आणि यातला एक घेतला. 2 गुणे 4 4 त्रिक 12. थोडस घाईत झाले. अवयव काढायला शिकलो आपण फॅक्टर मेथड. एलसीएम एचसीएम काढायचो आपण. फॅक्टर काढता येतात आपल्याला. 324 ला 2 ने भाग जाईल बघा. 2 1 2 2 7 12 आणि 2 गुणे 4 परत 2 ने भाग जाईल. 2 8 16 2 1 2. आता या 2 ने नाही भाग जाणार. 3 ची कसोटी बेरीज 9 एवढा 3 ने भाग जाईल. 81 ला 3 ने भागा 27 राहील. परत 3 ने भाग जाईल. 3 9 27 9 येईल. 9 म्हणजे 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 म्हणून 3 गुणिले 3 2 2 चे गट केले बघा. कळतंय का 2 2 चे गट. त्यातला एक घेतला यातला एक घेतला आणि ह्यातला एक घेतला आणि याला रूट मध्ये द्यायचं. 2 त्रिक 6 6 त्रिक 18 बरोबर आहे. आता 289 2 ने भाग जात नाही. 3 ने जात नाही. 4 ने जात नाही. थेट 17 ने भाग जातो बघा. 17 गुणिले 17 17 ने भाग जातो. 17 249 भागले की 17 येतं. 2 चा गट झाला बघा. वर्गमुळात 249 रूट 289 यातला फक्त एक जण घ्या. 1225 5 ने भाग जाईल बघा. का बरं इथे 5 आहे म्हणून. 5 गुणे 10 5 चौक 20 5 5 25 245 आले. परत त्याला 5 ने भाग जाईल. 245 ला 5 ने भागा. 5 चौक 20 49 येईल. 49 ला 7 ने भाग जातो. 7 7 49 म्हणजे 7 49 च्या 7 2 वेळा द्यायचे. स्क्वेअर रूट ऑफ 1225 याच्यातला एक घ्यायचा आणि यातला एक घ्यायचा. 7 5
35. किती सोपं आहे पहा. या ठिकाणी बघा 8 2 ने भाग नाही कारण 9 आहे. एकच स्थानी 0 2 4 6 8 असेल तर 2 ने भाग जाईल ना. आता सम करायची. 9 ने 10 18 3 ने भाग जाईल बघा. 3 त्रिक 9 3 सक 18 363. परत 3 ने भाग जाईल. 3 1 3 3 2 7 3 1 3. हा 11चा स्क्वेअर ना. 11 गुणिले 11 √1089. यातला एक घ्या, यातला एक घ्या. 11 3 33 घ्या. इथं 6 आहे. 2 ने भाग जाईल. 2 2 4 2 0 0 2 4 8 एक राहिला. 2 8 16. परत 2 ने भाग जाईल. 2 1 2 2 0 0 2 2 4 2 4 8. परत 4 आहे. 2 ने भाग जाईल. 2 5 10 2 1 2 2 2 4. परत 2 ने भागलं. 3 2 दिले ना. परत 2 ने भाग जाईल. 2 2 4 ठरले 11 आहे. 2 5 10 आणि 2 7 12. परत 2 ने भाग जाईल. 2 1 2 2 2 4 2 8 16. परत 2 ने भाग जाईल. 2 7 12 2 14. आता 64 तुम्हाला माहिती आहे कशाचा स्क्वेअर आहे? 8 चा. हे खूप मोठं झालं म्हणून मी शॉर्टकट मारला. बरोबर. ही झाली तुम्हाला याचं रूट 4096 इज इक्वल टू यातला एक 2 घेतला, यातला एक 2 घेतला, यातला एक 2 घेतला आणि 8 च्या जोडीला एक 8 घेतला. 2 2 4 4 2 8 8 गुणिले 8. इट इज अ स्क्वेअर ऑफ 64. मला असं वाटतं मी त्यातली जवळजवळ सगळीच गणित घेतली आहे. प्रॅक्टिस सेट 30 या ठिकाणी संपलाय आपला. यू कॅन डू ॲट होम. या ठिकाणी आपण थांबूयात. हे प्रकरण पण संपलंय. उद्या आपण जॉईंट बार ग्राफ संपूयात, घेऊयात. ग्राफ पेपर लागेल आणि ठीक आहे. धन्यवाद.